नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात मोठा गाजत असलेला प्रश्न म्हणजे आरक्षणाचा. तो ओबीसीचा असेल किंवा मराठा आरक्षणाबाबतचा जो काही प्रश्न आहे, जो काही लढा आहे त्याबाबतचा असेल. याबाबत माननीय मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे आणि हे आंदोलन ज्यावेळेस मुंबईच्या वेशीवरती गेलं त्यावेळेस सरकारने त्यांच्या मागण्या मान्य करत एक अध्यादेश काढलेला होता आणि त्याचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. यावरती मनोज जरांगे यांनी त्यांचं जे काही आरक्षणाची लढाई थांबवून ते परतले होते. पण आता महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झालेली आहे. हा जो काही अध्यादेश आहे हा कोर्टात चॅलेंज करण्यात आलेला आहे. जे काही मराठा समाज आहे तेच यातनं नाखुश आहे किंवा प्रश्न विचारले जात आहे की हा अध्यादेश कोर्टात टिकणार का, हा यामध्ये पितृसत्ताक आहे, मातृसत्ताकचा उल्लेख पाहिजे होता, असे एक ना अनेक प्रश्न या अध्यादेशावरती उभे केले जात आहेत. आपण आज या सर्वच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला या विषयावरती कायदेविषयक मार्गदर्शन करण्याकरता मुंबई हायकोर्टाचे वकील माननीय ऍडव्होकेट राजेशजी टेकाळे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना आपण या विषयावरती वेगवेगळे प्रश्न जे प्रेक्षकांकडून आले होते ते विचारणार आहे. तर त्याकरता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. यामुळे आपले जे काही मराठा आरक्षणाबाबतचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील त्या सुटण्यास मदत होणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. सांगत होतो की कुणबी नोंदी शोधण्याचे जे मनोज जरांगेंचं आंदोलन होतं त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि नंबर 1चा टप्पा जो मराठा समाजाला आरक्षणामध्ये घालण्याचा जो नंबर 1चा टप्पा आहे तो नंबर 1चा टप्पा मनोज जरांगेंनी अत्यंत शिताफीने किंवा म्हणजे खूप मुत्सद्दीपणाने नंबर 1चा टप्पा त्यांनी आज सरकारला त्यांच्यामध्ये 100% कामाला लावलेला आहे. शिंदे समितीचा कार्यकाल वाढवलेला आहे. कुणबी नोंद शोध आपलं जे मराठा समाजाला आरक्षणामध्ये टाकण्याचे जे कार्यपद्धती आपण स्वीकारलेली आहे, मनोज जरांगे यांनी स्वीकारलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली कार्यपद्धती आहे ती म्हणजे कुणबी जातीच्या नोंदी शोधणे. मराठा समाजाच्या कुणबी जातीच्या नोंदी शोधणे ही एक नंबर 1ची कार्यपद्धती आहे. त्या नंबर 1च्या कार्यपद्धतीमध्ये जास्तीत जास्त कुणबी नोंदी शोधणे हा त्यांनी कार्यक्रम समितीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून आज राबवला जातोय. आणि त्या माध्यमातून आज मनोज जरांगेंचं मुंबई चलो हे जे त्यांचं आंदोलन होतं त्या 6 दिवसाच्या पिरियडमध्ये साधारण 3 लाख कुणबी म्हणजे जर का 6 दिवसात 3 लाख कुणबी नोंदी वाढतायत तर कुणबी नोंद शोधीचा जो कार्यक्रम आहे तो अत्यंत यशस्वीपणे चालू आहे. साधारण एक आपण असा विचार करू की 15-20 दिवसामध्ये 3 लाख नोंदी वाढल्या असतील. जर 15-20 दिवसात 3 लाख वाढतायत तर याचा अर्थ ह्या कुणबी नोंदीचा जे काही आकडा आहे तो विश्वासार्ह आहे, त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये याच्याबद्दल स्टेटमेंट केलेलं आहे आणि शिंदे समिती सुद्धा याच्याबद्दल स्टेटमेंट सांगते आहे. तर कुणबी नोंदीचा शोध मोठ्या प्रमाणात घेणे ज्याच्या माध्यमातून आपल्याला रक्त नाते संबंधी जे लोक आहेत त्या एक्झिस्टिंग कायद्याची जी प्रोव्हिजन आहे, आता सध्या कास्ट सर्टिफिकेट कोणाला इश्यू केलं जातं, ज्याची कुणबी नोंद सापडली, ज्याच्या वंशावळीमध्ये कुणबी नोंद सापडली, अशा लोकांना कास्ट सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. म्हणजे नंबर 1चा जो टप्पा आहे मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आता जे काही आपले आरक्षणामध्ये जाण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये नंबर 1चा टप्पा आहे तो आहे कुणबी नोंद शोधणे. त्या कुणबी नोंदीच्या माध्यमातून रक्त वंशातील, आपल्या कुटुंबातील वंशातील रक्त नात्यातील सर्वांना आरक्षणामध्ये अंतर्भूत करून घेणे नंबर 1चा टप्पा आहे. त्याच्यामध्ये जर साधारणपणे जर 30 ते 40 लाख नोंदी जर नव्या असतील, आपण समजूया की 30 लाख नोंदी नव्या आहेत, तर त्या एका नोंदीपासून साधारण 5 ते 10 लोक, त्या कुटुंबातील रक्त नात्यातील 5 ते 10 लोक
आरक्षणामध्ये जाऊ शकतात. म्हणजे मराठा आरक्षणामध्ये मराठ्यांना आरक्षणामध्ये सामील करून घेण्यासाठी नंबर 1चा जो काही कार्यक्रम आपण राबवतोय त्याच्यामध्ये कुणबी नोंद शोधणे हा कार्यक्रम, आणि त्या माध्यमातून 30-40 लाख नोंदी आज सापडल्यात. तर साधारण रक्त संबंधीय वंशावळीतलेच म्हटलं तरी साधारण 1-1.5 कोटी रुपये, 1-1.5 कोटी लोक मराठा समाजाचे आरक्षणामध्ये जाणार. म्हणजे समजा कुणबी नोंद शोधीमधून जर 1 करोड लोक आरक्षणामध्ये जातील तर दुसरा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये सरसकट हा विषय सुरुवातीला घेतला गेला आणि त्या विषयाच्या अनुषंगाने मराठा समाजामध्ये जे आपल्याला तुम्ही जर विचार केला तर लिगल भाषेमध्ये ॲग्नंट आणि कोग्नंट म्हणजे मेल रिलेटिव्ह आणि फिमेल मधून तयार होणारे रिलेटिव्ह सक्सेशन ऍक्ट मध्ये या गोष्टी आहेत. तर फिमेलच्या नात्यातून निर्माण होणारे जे आपले संबंधी आहेत त्यांना आपण सोयरे म्हणतो. तर आतापर्यंत कास्ट सर्टिफिकेटचा जो ऍक्ट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आणि हा जो ऍक्ट आहे त्याच्यामध्ये स्त्रीच्या संबंधित जे नाते होते हे पितृसत्ताक पद्धतीतील स्त्रीच्या लग्न संबंधातून तयार होणारे नाते हे आतापर्यंत इन्क्लूड झालेले नव्हते. ते नेमके आपल्याला हा जो महाराष्ट्राचा जो जात प्रमाणपत्र देण्याचा जो अधिनियम आहे त्या अधिनियमामध्ये संशोधन करून आपल्याला त्या अधिनियमामध्ये एक व्याख्या सगळे आणि सोयरे याच्या संदर्भातली एक व्याख्या टाकून आणि त्यामध्ये आज याला त्याच अधिनियमामध्ये दुसऱ्या एका ठिकाणी बदल करून त्या ठिकाणी आपण कुणबी नोंदी सापडलेल्या सोयऱ्यांच्या त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ज्यांचे वडील असतील, आजोबा असतील किंवा पूर्वीचे त्यांच्या आधीचे काही लोक असतील त्यांच्या जर सोयऱ्यांमध्ये म्हणजे काय म्हटलं जातं की स्त्रीच्या संबंधातून, स्त्रियांच्या लग्न संबंधातून जे नाते तयार होतात त्यांना सोयरे म्हटलं जातं. आणि आपल्या रक्त नात्यातल्या ज्या वंशावळीतल्या लोकांना आपण सगे म्हणतो किंवा भावकी म्हणतो आपल्याकडे. आणि सगे आणि सोयरे याची डेफिनेशन आपल्या लोकांना लक्षात येणं गरजेचं आहे. सगे म्हणजे आपल्या रक्त नात्यातली लोक आणि सोयरे म्हणजे आपल्या स्त्रीच्या लग्न संबंधातून तयार होणारे लोक. आता आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की पितृसत्ताक पद्धती म्हणजे काय आणि मातृसत्ताक पद्धती म्हणजे काय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मातृसत्ताक म्हणजे स्त्रीकडचे रिलेशन. असं नाहीये. हा सगळ्यात मोठा कन्फ्युजनचा भाग आहे. पितृसत्ताक पद्धतीच आपण राबवतो, मातृसत्ताक पद्धती आपल्याकडे नाहीये. मातृसत्ताक पद्धती ही काही आदिवासी जमातीमध्ये आहे. मातृसत्ताक पद्धतीमध्ये कसं असतं की स्त्री ही त्या ठिकाणी कर्ता असते आणि तिथल्या स्त्रियाच त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या मालक होतात. तिथली जी स्त्री असते, मातृसत्ताक मधली स्त्री जी असते ती सत्ता चालवते, ती प्रॉपर्टीची मालक होते. लग्नानंतर ती घर सोडून जात नाही, उलट वर जो असतो, मुलगा जो असतो तो व्हिजिटिंग मध्ये असतो. त्यामुळे मातृसत्ताक पद्धती हा शब्द का नाही टाकला अशा प्रश्न विचारणारे लोक आणि मला शहाणे लोक सापडले ज्यांनी असे प्रश्न मी फेसबुकला बघितले. म्हणून राहुलजी मी म्हणत होतो की 2 दिवस थांबा, याच्यामध्ये कोण काय विचारतं हे बघूया आपण. मातृसत्ताक पद्धतीचा प्रश्न विचारणारे जे लोक आहेत त्यांना पितृसत्ताक पद्धती आणि मातृसत्ताक पद्धती हे माहीत असणं गरजेचं आहे. मातृसत्ताक पद्धती जर तुम्ही म्हणताय तर त्याचा आणि आपला काहीही संबंध नाही. म्हणजे मातृसत्ताक पद्धत जर पुढे जाऊन थोडक्यात सांगायची ठरली तर जी घर जावई पद्धत आपल्याकडे म्हटली जाते, जावई घर जावई होतो, तर त्याचं उदाहरण आहे. घर जावई म्हणा किंवा पण मातृसत्ताक पद्धती आपल्याकडे नाहीच आहे. आपले जे नाते होतात ते पितृसत्ताक मधूनच होतात. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा जो आरोप किंवा सगळ्यात मोठं जे हलकी फुलकी त्रुटी काढली गेली, बऱ्याच लोकांनी याच्याबद्दल विवेचन केलं की बाबा मग आमचं मातृसत्ताक शब्दच नाही, मग आमच्या आईकडचे लोक येतील का याच्यामध्ये, मातृसत्ताक शब्द असायला हवा होता. पण त्या लोकांनी किमान गुगलला जरी सर्च केलं असतं की मातृसत्ताकचा अर्थ काय तरी त्यांना लक्षात आलं असतं.
म्हणजे हे सगळ्यात म्हणजे आपल्या समाजाच्या अशिक्षितपणाचं हे पहिलं लक्षण. हे मात्रसत्ताचा जो शब्द वापर असं सांगणारे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून हे लक्षात येतं. आणि हा जो कायदा केलेला आहे, ह्या कायद्याचं जर टायटल तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या काही विशिष्ट जमाती आहेत ज्यांच्यामध्ये ह्या मात्रसत्ताक पद्धती आहेत, तर त्यांना ह्याच्यातून वगळलेलं आहे. मात्रसत्ताक पद्धती ज्यांची आहे त्यांना ह्या कायद्यातून वगळलेलं आहे. त्याच्यामुळं सगळे सोयरेच्या डेफिनेशन मध्ये ते लोक येणार नाहीत ज्यांची मात्रसत्ताक पद्धती आहे. हा मात्रसत्ताक पद्धती ही काही आदिवासी लोकांमध्ये आहे आणि ती त्यांची कायद्यात तशी त्यांची प्रोव्हिजन केलेली आहे. आणि त्याच्यामुळं मला असं लक्षात आलं की काही लोकांची ही जी मांडणी केली होती ही अत्यंत चुकीची मांडणी. मात्रसत्ताक पद्धती का शब्द नाही वापरला, म्हणजे त्याचा अभ्यास कमी असल्यामुळे ह्या पद्धतीची टीका केली गेली. दुसरं एक गोष्ट मला या ठिकाणी प्रामुख्याने जाणवली, म्हणजे मी जे ऑब्जेक्शन्स वाचली त्याच्यामध्ये, आता आपण पहिला जो टप्पा होता कुणबी नोंद शोधण्याचा जो टप्पा होता त्याच्यातून साधारण 1 कोटी लोक सामील होणार आहे आरक्षणामध्ये. बरोबर. नुसते रक्तनात्यातली लोक साधारण 1 कोटी लोक याच्यामध्ये जाणार आहे. आणि हे लोक जे जात आहेत ह्याचं सगळं श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जातं. मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून साधारण मराठा समाजातील 1 कोटी लोक हे पहिल्या टप्प्यामध्ये रक्त नाते संबंधातले वंशावळीतले 1 कोटी लोक आज येणाऱ्या काळामध्ये आरक्षणामध्ये जाणार आहे. म्हणजे आपण मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे ते हे पहिल्याच टप्प्यात यशस्वी झालेलं आहे. पहिल्याच टप्प्यात. कारण 20 लाख जर जुन्या नोंदी सापडल्या तर एका नोंदीचा फायदा 5 ते 10 लोकांना होणार आहे. दुसरा जो टप्पा त्यांनी घेतलेला आहे सगळे सोयरे हा त्यांचा दुसरा टप्पा आहे. आता सगळे सोयरे ही डेफिनेशनच नव्हती कायद्यामध्ये, मग सगळे सोयरेची डेफिनेशन त्यांनी त्याच्यामध्ये टाकली. आणि हा जर GR केला असता डेफिनेशनचा तर तो GR एका दिवसात त्याला चॅलेंज झालं असतं आणि तो लगेच कोर्टामध्ये स्थगित झाला असता. पण ज्यावेळी आपण कायदा करतो तर कायदा केल्यानंतर कायद्याचा अर्थ असा असतो की लोक विधानसभेने त्याच्या संदर्भामध्ये अभ्यास करून स्टेटमेंट ऑफ रिझन्स त्यांना द्यावं लागतं की हे कशामुळे आपण हा कायदा केलाय. ते कायद्याचं SOP त्याला म्हणतात, स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स, ते त्यांना द्यावं लागतं. आणि ते त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असतं की हा कायदा का केलाय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कुणबी नोंद शोधणारी जी समिती आहे त्या समितीला मराठा समाजाच्या साधारण 54 लाख सापडल्यात. पण काही लोक ऑब्जेक्शन घेतात त्याच्यामुळे मी साधारण 30-40 लाखाचं सांगतो. 30-40 लाख नोंदी सापडल्यात ना मराठे कुणबीमध्ये आलेले आहेत. हे किती मोठं कारण आहे सगळे सोयरे ही व्याख्या डिफाईन करण्यासाठी. कारण मराठा म्हणून ज्यांनी कास्टला सर्टिफिकेटला नाव लावलेलं आहे ते कुणबी आहेत. हे आज 40-50 लाखाच्या नोंदी आपल्याकडे पुरावे सापडलेत. मग हे 30-40 लाख पुरावे आणि त्या पुराव्याच्या आधारे कायद्यात बदल, ही जी विचारधारा आहे ही किती कायदेशीर आहे. कायद्यात बदल करण्यासाठी आपल्याकडे सक्षम असा पुरावा आहे. शंकर कदम यांनी आता मदर हेड ऑफ फॅमिली सिस्टम मेघालय आणि ब्रह्मदेशमध्ये आहे, ही खूप चांगली कमेंट त्यांनी या ठिकाणी टाकलेली आहे. आणि सगळे सोयरे हा शब्द आता आपल्याला सगळ्यांनाच क्लिअर झालेला आहे. मात्रसत्ताक पद्धती आणि पितृसत्ताक काय पद्धती असते ही आपल्याला आता समजलेलं आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुढे बघूया की सगळे सोयरे ही जी डेफिनेशन त्यांनी बनवलेली आहे ती किती अर्थपूर्ण आहे. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे, लक्षात घ्या, अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून, म्हणजे इथे सोयरे आले, पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. आता सजातीय विवाह हा शब्द आहे ना, याच्यामध्ये बरेच लोकांचे असे प्रश्न आहेत की मग कुणबी आणि मराठा यांचा विवाह झाला मग तो सजातीय म्हणता येईल का. अरे बाबांनो, जे मराठा कुणबी आहे त्याच्या पुरावे सापडलेत ना लाखो, 40-50 लाख पुरावे सापडले. या 40-50 लाख पुराव्याच्या आधारे आज तो मराठा सांगतोय की बाबा मी कुणबी आहे. मग तो
त्यांचा जो विवाह आहे तो कुणब्यातला विवाह झाला, तो सजातीय विवाह झाला. त्यामुळे हा सजातीय हा शब्द मराठा जो हाच कुणबी, कुणबी हाच मराठा असं इक्वली होतंय तिथे. असं इक्वली होतंय, ज्याचा पुरावा आहे. ज्या मराठ्याचा कुणबी हा पुरावा आहे तो मराठा कुणबीच आहे. आता हे वैयक्तिक लेवलला बोलतोय आपण, कारण की याच्यामध्ये चॅलेंज करताना वैयक्तिकच चॅलेंज होईल, सगळ्याचं चॅलेंज नाही होणार. या कायद्यातली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की एखाद्याचं जर सर्टिफिकेट चॅलेंज करायचं असेल ते वैयक्तिक करावं लागेल, सगळ्याचं करता येणार नाही. ही एक सगळ्यात म्हणजे मनोज पॉझिटिव्ह. जरांगे पाटलांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा नवीन खुट्टा मराठा समाजाने घालून ठेवलाय, बाकीचे कुठे उपटून. बाकीचे आता ते त्यांच्या भाषेत जर सांगितलं तर त्यांनी एवढे खुटे उपटलेत की विचारता सोय नाही. आणि ही कायदा बनवण्याची जी प्रक्रिया त्यांनी राबवली, GR केला असतं तर ते एका दिवसात त्यांना सेट असाइड करता आलं असतं. पण ही कायदे बनवण्याची प्रक्रिया, मग त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन कॉल करण्याची प्रक्रिया. ऑब्जेक्शन म्हणजे ऍक्च्युअली त्या दुरुस्त्या किंवा हरकती, सूचना असा शब्द आहे. उपरोक्त दिनांक पूर्वी मसुद्याच्या संबंधात, आता हे नीट वाचतोय मी, लक्षात घ्या, मसुद्याच्या संबंधात कोणत्याही व्यक्तीकडून ज्या कोणत्या हरकती किंवा सूचना, आता हरकत किंवा सूचना कशी मांडायची असते. समजा आता सगळे सोयऱ्यामध्ये तुम्हाला काय हरकत आहे किंवा सूचना आहे, तर तुम्हाला सगळे सोयरे मधला कुठल्या शब्दाला हरकत आहे आणि काय कायदेशीर हरकत आहे ती तुम्हाला सांगावी लागेल. सूचना जरी असेल तरी तुम्हाला ती कायदेशीररित्याच सांगावी लागेल. केवळ माझा सपोर्ट आहे, माझं अपोज आहे असं करून चालणार नाही. कायदे बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सपोर्ट आणि अपोजिशनला काही अर्थ नाही. इथे हरकत किंवा सूचना जी आहे ती कायदेशीररित्या तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं. तर हरकतीचा मुद्दाही तुम्हाला आता मी क्लिअर केलेला आहे. म्हणजे तुम्हाला हरकत घ्यायची असेल तरी त्याचा कायदेशीर तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल किंवा एव्हिडन्स द्यावा लागेल तेव्हा हे हरकत आम्ही घेतोय. आता समजा मीच तुम्हाला सांगतो, या सगळे सोयरेमध्ये अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा, पूर्वीचे पिढ्या ह्याच्यातली नाते होती, लग्न संबंधातून निर्माण झालेले नाते, म्हणजे सगळे सोयरे सगळेच आले ना त्याच्यामध्ये अर्जदाराचे. बरोबर, लक्षात. त्याच्यामध्ये आता मग अर्जदाराचे चुलते असतील तर ते वडिलांचे भाऊ आहेत, म्हणजे आजोबाशी रिलेटेड आहे, म्हणजे आजोबा आलेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे चुलते घ्यायचं काही कारण नाही, कारण आजोबा आलेत मध्ये, लक्षात घ्या. तर ही आम्ही दुरुस्ती सुचवली होती, पण त्याच्यावरती नीट जर अभ्यास केला तर ही चुलता शब्द टाकायची गरज नाही, व्यवस्थित जर अभ्यास केला. म्हणजे ते आजोबांचा मुलगा येतो आणि हे दोघं जण भाऊ येतात, जे रक्ताचं नाते संबंध तयार होतो, त्याच्यामुळे चुलते सेपरेटली घेण्याची गरज नाही. पुढे आजोबांचं आणि पणजोबांचं पण नाव असल्यामुळे किंवा पुढचे मागच्या पिढीतले लोक असल्यामुळे तुम्हाला चुलत्याच्या वंश तिकडे जायची गरज नाही. तरी एक समजा एक साधारण मी तुम्हाला सुचवलं किंवा अशा पद्धतीची आपण सूचना करू शकता, त्याला एक स्पष्टीकरण देऊ शकता. पण केवळ धोबी पछाड पद्धतीने सूचना देणं चुकीचं आहे. ओके, सूचना करायची असेल तरी तुम्हाला एक कायदेशीर पुरावे द्यावे लागतील आणि विरोध जरी करायचा असेल तुम्हाला कायदेशीर पुरावे द्यावे लागतील. बरोबर. तर बऱ्याच जणांना मला वाटतं की मातृसत्ताक आणि पितृसत्ताक आता कळाला असेल, सगळे आणि सोयरे कळाला असेल. आणि ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपण VJNT असेल, SC असतील, OBC असतील, यांच्या सगळ्याचं कल्याण केलं आपण. यांच्या सगळे सोयऱ्यांना सुद्धा आता आरक्षणाचा याच्यामुळे फायदा होणार आहे. लक्षात घ्या, कायदा बदललाय, त्याच्यामुळे याला कोण चॅलेंज करेल का, ज्याचं कल्याण होणार आहे याच्यातून, तो व्यक्ती याला चॅलेंज करेल का, हा मुद्दा आहे. बरोबर. म्हणजे कोर्टात जर कोणी चॅलेंज करू शकेल का या मुद्द्याला, काय कारण असेल त्याच्याकडे चॅलेंज करण्यासाठी. कारण या सगळे सोयरे या डेफिनेशनचा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. आणि मेजॉरिटी फायदा कोणाला होणार आहे, ज्यांची मेजॉरिटी लोकसंख्या त्यांना होणार आहे. म्हणजे दुसरा टप्पा जो मराठा समाजाला आरक्षणात टाकण्याचा आहे तोही यशस्वीपणे आपण पार पाडलेला आहे. त्याच्यामध्ये सगळे आणि सोयरे.
आता याच्यावरतीच एक रिलेटेड प्रश्न आलाय. दशरथ पाटील आपल्याला विचारताय की मराठा नवरा मुलगा याच्या कुटुंबाची कुणबी नोंद मिळालेली नाहीये, पण त्याची बायको जिच्या कुटुंबाची नोंद मिळालेली आहे, तर त्या नवऱ्या मुलाला किंवा त्याच्या फॅमिलीला ते लागू होईल का तिच्याकडचं कुणबी सोयरे सर्टिफिकेट? आपण कुणाला म्हणतो? ज्यांच्याबरोबर विवाह संबंध स्थापित केलेले आहे किंवा ते नातेवाईक लागतात त्यांना. त्यांच्या त्याचं संबंधातून उत्तर जे देते. नाते तयार झाले ते सोयरे झाले. आता या सोयरेच झाले ना त्यांचे, ते बरोबर. त्या सोयऱ्यांची डेफिनेशन त्याच्यामध्ये आली ना, ते इन्क्लूड झाले ना त्याच्यामध्ये. म्हणजे आता सोयरे नातेसंबंधांमध्ये मामाही येतो, मावशीही येते, आणि जे आत्याचं रिलेशनचं पहिल्यापासून ते कायद्याने मान्यच केलं, पण हे नवीन रिलेशन सुद्धा आता कायद्याने आपण सगळ्यात सोपं मान्य एक करून लक्षात घेतले. घ्या, जिकडे तुमचं सोयर पण जमू शकतं, जिकडे तुमची मुलगी तुम्हाला मिळू शकते, म्हणजे ज्या सोयऱ्याची मुलगी तुम्हाला चालू शकते, तो सगळाच तुमच्या सोयरे नाते संबंधामध्ये आलेला आहे. बरोबर. आणि आता दुसरं कंटिन्यू करा. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न निकालात निघतो ना. म्हणजे आईकडचं येईल का, आत्याकडचं येईल का, सोयऱ्याच्या डेफिनेशन मध्ये ते लोक सगळे येतात ना. आणि याला म्हणून जरांगे पाटील म्हणतात की सरसकट मराठा आरक्षण. म्हणजे थोडक्यात जो सरळ घास न घेता थोडा वाकडा हात करून घेतलाय, पण मग तो मराठ्याच्या प्रत्येकाच्या तोंडामध्ये आरक्षणाचा घास जाणार आहे. मिळण्याचे मार्ग, मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे मार्ग 5 मे 2021 ला कडी कुलूप लावून बंद झालेले आहेत. बरोबर. सरसकट भेटू शकत नाही. आज ते मनोज जरांगेंनी ते कुलूप पण उघडले, दरवाजा पण उघडलाय, लोक घुसलेत ऑलरेडी आतमध्ये. बरोबर आहे. आता नातेसंबंधाचेच माझ्याकडे सगळ्यात जास्त प्रश्न जे आपण पोस्ट टाकली होती त्याच्या माध्यमातून आपण विचारलं होतं की तुमच्या शंका काय असतील ते विचार. सर्वात जास्त जे प्रश्न आहे ते नातेसंबंधातच बाबतचे आहे, ते मी एक एक करून घेतो. हो, सर्वात जास्त तेच आहे, कारण की तेच लोकांना कन्फ्युजन आहे आणि सोशल मीडियामधनं विरोध करायचा म्हणून ते प्रमाण जास्तच झालंय. कारण की कोणीतरी एक नवीन नेतृत्व मराठा समाजामध्ये तयार झालं आणि आता त्याला जे काही मिळवायचं होतं ते मिळालं नेतृत्वाकडनं, आणि आता ज्यावेळेस नेतृत्व घरी परतलं लढाई जिंकून, तर जे काही घरी बसून लढणारे जे होते 50,000 गाड्या मुंबईमध्ये आणणं हे सोपं काम नाही. जो कोणी मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये एक शब्दही लिहितोय त्याला फक्त त्याच्या गावातून 10 गाड्या मुंबईला घेऊन ये म्हणतो, फक्त 10 गाड्या घेऊन ये. बरोबर आहे. म्हणजे कारण की समाजामध्ये एवढं चांगलं काम करणाऱ्या माणसाला सुद्धा आपली लोक नावं ठेवतात, याच्यापेक्षा घृणास्पद काही नाही. म्हणजे मराठीत म्हणे की टाक्याचे गाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, त्याच हे आता आपण उदाहरण जिवंतपणे जिथं जागता बघतोय. कसं आहे, काम करणाऱ्या माणसाला तुम्ही, जादू नाही ना, काम आहे, काम. बरोबर आहे. दिवस रात्र काम आहे. फक्त 2 तास झोपले पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पण 2च तास झोपले, आणि बाकीचे 22 तास सगळ्यांबरोबर चर्चा. अशा माणसाला म्हणजे मला तर खूप वाईट वाटलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर प्रकाश झांजे यांनी विचारला आहे, सगळे सोयऱ्याबाबतचाच आहे. आई किंवा आजी यांच्या माहेरची कुणबी सर्टिफिकेट असेल तर तिच्या मुलाला किंवा नातवास कुणबी सर्टिफिकेट मिळेल का? याचं उत्तर आपण घेतलंय, ते मिळू शकतं नातेसंबंधातनं. तोच पुढं प्रश्न त्यांचाच आहे. आपल्या दूरच्या रोहिदासजीचा एक प्रश्न आहे, आमच्या वहिनीच्या आत्याच्या घरच्या नोंदी मिळाल्या आहेत, ते तुमचे सोयरे आहेत, त्याचा तुम्हाला लाभ मिळणार. रोहिदासजी, मिळणार तुम्हाला लाभ. सगळे आणि सोयरेची व्याख्या फक्त नीट समजून घ्या. सगळे म्हणजे तुमच्या रक्तसंबंधातले लोक, सोयरे म्हणजे तुमच्या स्त्री लग्न संबंधातून तयार होणारे जे नाते आहेत. तर स्त्री लग्न संबंधातून जे तयार होणारे नाते आहेत आपण त्यांना सोयरे म्हणतो. कुठलंही लग्न ठरवताना आपण काय म्हणतो, मला सोयरीक जुळली का? सोयरीक जुळली का म्हणजे काय की त्या ठिकाणी आपलं लग्न होऊ शकतं का, त्यांना आपण सोयरे म्हणतो.
बरोबर. त्यामुळे स्त्री नातेसंबंधातले लोक जे आहेत त्यांना सोयरे म्हटलं जातं आणि ती डेफिनेशन आपली आता कायद्यात आली ना, त्यामुळे त्याचं बेनिफिट हा महिलांच्या नात्यातील असतील त्या सगळ्यांच यांना मिळणार आहे. म्हणजे तुमचं नातं कोणतंही बनत असू दे, फक्त ते रिलेशन मधलं जर कोणतंही नातं तुमचं बनत असेल तर त्यांना आता कुणबी सर्टिफिकेट मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. फक्त हा कायद्याचा ज्यावेळेस कायदा पूर्णत्वास येईल तेव्हापासून ही प्रोसेस आपली सुरू होणार आहे. हो, आणि ही जर सगळे सोयरेच्या संदर्भातली जी डेफिनेशन आहे ती येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वापरली गेली तर काय होणार आहे की आपल्या समाजामध्ये आपल्या पाहुण्या रावळ्यांमध्ये जे भांडणं होतात ना ते सुद्धा कमी होणार आहेत की बाबा उद्याची नोंद सापडली आपल्याला गरज पडणार आहे. बरोबर. तर आपण असं मान सन्मानाची भांडणं सुद्धा कमी होतील कारण सोयऱ्यामध्ये मान सन्मान चालतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे गिरीश वाबळे यांनी विचारलाय, आमच्या दाखल्यावरती. थँक्यू. बोला बोला. गिरीश वाबळे यांनी प्रश्न विचारलाय, आमच्या दाखल्यावरती फक्त मराठा नाव आहे, आमच्याकडे कुणबीचा कोणताही पुरावा नाही, आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळेल का? तिसरा टप्पा मी आता तुम्हाला 2 टप्पे सांगितले. सोयऱ्यांचे ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस त्यांना पुढे आणता येईल. पहिला टप्पा कुणबी, डायरेक्ट कुणबी नोंद, त्याच्यातून 1 कोटी. दुसरा टप्पा सगळे सोयरे, त्याच्यातून साधारण 1 कोटी. आणि तिसरा जो टप्पा आहे ज्याचा कुणबीशी काहीही संबंध नाही त्याचं सध्या सर्वेक्षण चालू आहे. ज्याचा कुणबी नोंदीशी काहीही संबंध नाही त्याचं सध्या सर्वेक्षण चालू आहे. ओके. राज्य सरकार त्यांचं सर्वेक्षण करतंय आणि राज्य सरकारने सांगितलंय की मराठा म्हणून मराठ्यांना आम्ही आरक्षण देणार आहे. म्हणजे जे कुणबीमध्ये बसणार नाही, सगळे सोयऱ्यात येणार नाही, त्यांचा जो आता सरकार जो मराठा म्हणून जे आरक्षण देण्याचा प्रयत्न करते त्यातनं ते कव्हर केले जाणार आहे. ओके. म्हणजे कुठं नाही बसणार ते मराठा आरक्षणामध्ये, त्यांना तिथनं मराठा समाज बसवला जाणार जो नोंदीमध्ये मिळत नाही किंवा सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येत पण बसत नाही. आता पुढचा प्रश्न आहे संजय भोसले यांनी विचारलाय आपल्याला, मराठवाड्यात कुणबी नोंदी या बोटावर मोजण्या इतक्या सापडल्या आहेत ज्या मराठा बांधवांच्या नोंदी नाहीत, त्या मराठवाडा बांधवांचे खूप मोठा जो काही मराठा समाज आहे तो आरक्षणापासून वंचित राहू शकतो, तर त्याचं उत्तर जे सेपरेट मराठा आरक्षण चा जो सर्वे चालू आहे त्यातनं ते कव्हर केले जाणार आहे. मराठा आरक्षण हा एक विषय आहे. दुसरा विषय असा आहे की मराठवाड्यामध्ये आता समजा केवळ 30,000 नोंदी सापडल्या तर त्याच्यात मराठवाड्यामध्ये जे हैदराबाद गॅझेट आहे त्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या कुणबी होती अशा नोंदी आहेत, त्याचे पुरावे पण आहेत. बॉम्बे गॅझेट आहे किंवा वेगवेगळे गॅझेट आहेत त्याच्यामध्ये कुणबी नोंदी जास्त आहेत. 1885 औरंगाबादचं गॅझेट आहे, बॉम्बे गॅझेट आहे किंवा हैदराबादचे गॅझेट आहेत त्याच्यामध्ये कुणबी नोंदी जास्त आहेत. तर 1892च्या गॅझेटचा वापर करून मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातील मराठा समाजाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली प्रक्रिया याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे आणि मराठवाड्यात जी कुणबी नोंद शोधण्याची प्रक्रिया आहे ती सध्या प्रक्रिया चालू आहे. काही ठिकाणी नोंदी सापडल्या तर कशा पद्धतीने ते कायद्यात बसून आपल्याला फायनल करावं लागेल, पण ते सुद्धा अश्युरन्स आपण सरकारकडनं घेतलेलं आहे. त्याचं सुद्धा पत्र मनोज जरांगे पाटील यांना सरकारने दिलेलं आहे. त्यामुळं तोही मराठवाड्याचाही मुद्दा आता अनुत्तरित राहिलेला नाही. सरकारने ते त्याच्यावरही काम करू असं आपल्याला सांगितलं आहे आणि ते आश्वासन दिलेलं आहे. प्रकाश शिंदे यांचा प्रश्न आहे, थोडा विषयांतर होईल पण तो गरजेचा आहे. सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन सरकारने दाखल केलेली आहे, त्यावर कोर्टात फेरविचार सुद्धा होणार आहे, पण कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण नाकारले. त्यातील पहिला मुद्दा हा आहे की मराठा समाज आर्थिक व सामाजिक मागास सिद्ध होत नाही. आता त्यासाठी राज्य सरकार मागास सर्वे करून मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक मागास जरी सिद्ध करू शकेल तरी दुसऱ्या अटीची पूर्तता सरकार कशी करणार? ती अट म्हणजे 50% वर आरक्षण देता येत नाही.
प्रकारे आता सध्या गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्या गायकवाड कमिशनचा अहवाल असेल किंवा इंदिरा साहनीचा जो खटला आहे, इंदिरा साहनीच्या खटल्यामध्ये 100% मधलंच प्रमाण मोजलेलं आहे बॅकवर्डनेसच्या संदर्भामध्ये. पण सुप्रीम कोर्टाने 5 जजेसचं जे बेंच आहे सुप्रीम कोर्टचं, त्यांनी काय सांगितलं की मराठा समाजाचे जे मागासलेपण आहे ते 50% मधून तुम्ही मोजणं गरजेचं आहे, 48 मधून. म्हणजे एज्युकेशनल असेल, एज्युकेशन मध्ये आपलं जे एज्युकेशन मधलं जे आपलं प्रमाण आहे ते केवळ 5% आहे. पण सुप्रीम कोर्टाने त्याला 48% असं प्रमाण लावून डबल केलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे समाज मागास नाही. पण गायकवाड कमिशनचा अहवाल त्याच्यामुळे डिस्टर्ब झालेला नाही, फक्त कॅल्क्युलेशनची पद्धत सुप्रीम कोर्टाने वेगळी वापरलेली आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की हे सुप्रीम कोर्टाची एक कायदेशीर दृष्ट्या चूक आहे, कारण की इंदिरा साहनीमध्ये हा फॉर्म्युला नाहीये 50% मधून मोजण्याचा. तर ही एक मोठी चूक त्याच्यामध्ये झालेली आहे. आणि क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आपण हे सगळे मुद्दे राज्य सरकारला त्यावेळी सांगितले. त्याच्यावर माझं एक टीव्हीला मुलाखतही झाली, आपल्या एका मराठ्यांच्या मीटिंगमध्ये हे मुद्दे मी तिथं मांडले होते आणि त्या माध्यमातून क्युरेटिव्ह पिटिशन झालेलं आहे. तथापि आतापर्यंत किती क्युरेटिव्ह पिटिशन सक्सेसफुल झाले याचा जर रेशो काढला तर क्युरेटिव्ह पिटिशन सक्सेस होण्याचा जो चान्स आहे तो 0.1% आहे, 1% सुद्धा नाही. 1% सुद्धा सक्सेसचा चान्स नाही. त्यामुळं मला असं वाटतं की मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. जो काही क्युरेटिव्ह पिटिशनचं जे काही गाजर दाखवलं जातंय त्या मागे न जाता आपल्या कुणबी नोंदी जेवढ्या समितीकडनं किंवा जेवढ्या कागदपत्री मिळवता येईल त्या मिळवाव्या, त्याच्यानुसार आपले कुणबी दाखले काढावे, आपले जे काही भाऊबंद असतील, नातेवाईक असतील त्यांचे काढून घ्यावे. त्यानंतर नाते सर्टिफिकेट काढून घ्या. मनोज जरांगेंचं तुम्ही ते बोलत असतानाचा त्यांचा संदेश आहे नेहमी की पहिले तुम्ही जास्तीत जास्त कुणबीचे सर्टिफिकेट काढा, म्हणजे तुमचे सगळे सोयरे जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ऍड करता येतील. म्हणजे किती पोटतिडकीने रोज मांडतायत की असं करा, असं करा, असं करा. बरं, ते कुणबीच्या नोंदी सुद्धा आता गावोगावी चिटकवायला सांगितल्यात. बरोबर, फक्त तुम्हाला अर्ज करायचा. पण आता मराठा सर्टिफिकेट म्हणजे कुणबी सर्टिफिकेट काढून नाही थांबायचं, तर आपले जे काही भाऊबंद असतील, नात्यातले असतील, त्यांना ते सर्टिफिकेट तुम्ही द्या, त्याच्या प्रतीने तुमचे पण सर्टिफिकेट काढून घ्या. आणि जास्तीत जास्त मराठा समाज जो आहे, नातेवाईक जे आहे, ते जास्तीत जास्त कुणबी प्रकारे या आरक्षणात आणून आरक्षणाचा त्यांना लाभ द्यायचा आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे नातेसंबंधातलाच आहे. आपलं बऱ्याच वेळा चर्चा पण झाली आहे, फक्त मी तो प्रश्न वाचून घेतो. उत्तर ऑलरेडी आपण दिलेलं आहे. तेजस डरपे पाटील यांचा प्रश्न आहे, जर माझी आई कुणबी असेल आणि वडील मराठा तर मला कुणबी प्रमाणपत्र मिळेल का? ते ज्यावेळेस तो शासन निर्णय ओके त्यांनी सर्टिफिकेट दिलं की मिळणार. ओके. जे काही माझ्या जो काही पुढचा त्याच्यात कंटिन्यू आहे, जर माझ्या सक्का चुलत भावाला माझ्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र मिळेल का? आणि जर मिळत असेल तर ते कसं? तुला मिळालं म्हणजे तेजसला मिळालं आईच्या दाखल्यावरनं, तर त्याच्या चुलत भावाला आणि नंतर ते सर्टिफिकेट त्याच्या नातेवाईकामध्ये कंटिन्यू होईल. फक्त त्यांचे सर्टिफिकेट वरती ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनी सांगायचंय की बाबा हे आमचे नातेवाईक कसं नातं आहे, सोयरे कसे आहेत ते सांगायचंय. आणि त्या ऍफिडेव्हिट वरती, आणि ऍफिडेव्हिटला सुद्धा तुम्हाला 1 रुपया खर्च करायची गरज नाही. 100 रुपयाच्या याच्यावरती ऍफिडेव्हिट नाही द्यायचंय. ऍफिडेव्हिटचे सुद्धा पैसे माफ केलेले आहेत. सेल्फ अटेस्टेड वरती साध्या कागदावरती दिलं तरी ते साध्या कागदावरती ऍफिडेव्हिट द्यायचं आहे. ओके. शैलेश यादव यांचा प्रश्न आहे, ते कोकणात येतात. कोकणात कुणबी वंशावळ नोंद सापडली नाही आणि सापडण्याची शक्यता ही कमी आहे, मग कोकणातील मराठा समाजाने काय करायचे? मागणी सरसकट आरक्षणाची होती, पण नंतर असं काय घडलं की ती मागणी मागे पडली? काय नाव त्यांचं? शैलेश यादव. शैलेश यादवजी, तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. मी प्रश्नाची वाट बघत होतो. कारण की कोकणामध्ये कुणबी आणि मराठा नातेसंबंध नाहीत. कुठलीही सोयरीक त्या ठिकाणी जुळत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला या सगळे सोयरे शब्दाचा कोकणामध्ये आपल्याला काही फायदा होणार नाही. कारण की त्या ठिकाणी मराठा आणि कुणबी यांच्यामध्ये विवाह संबंध नाहीत. आता जिथं आहेत
तिथं ते सजातीय विवाह होतील. पण कोकणामध्ये होणार नाहीत, कारण कोकणातले कुणबी वेगळे आहेत. त्याच्यामुळे कोकणातल्या मराठा समाजाला सरसकट ह्या शब्दाच्या याच्यावरती कोकणातल्या मराठा समाजाला असं वाटत होतं की आपल्याला सरसकट खाली कुणबी आरक्षण मिळून जाईल. मिळेल. पण सरसकट देण्यासाठी कायदेशीर अडचण आहे, कारण सुप्रीम कोर्टाचं त्या ठिकाणी सरसकट शब्दामध्ये कंटेम्प्ट आहे. सुप्रीम कोर्टने सांगितले की मराठांना आरक्षण देता येणार नाही. मग सरसकट शब्दाला सुप्रीम कोर्टचं जजमेंटची आडकाठी होती, त्यामुळे सरसकट शब्द तिथे वापरता येणार नाही. त्याच्यामुळे ही जी तिसरी पद्धती कार्यपद्धती आहे त्याच्यामध्ये बॅकवर्ड क्लास कमिशन आता सध्या डेटा गोळा करते आणि तो डेटा गोळा करून सरकारने आश्वासन दिलेलं आहे की ज्यांचा काही संबंध नाही कुणबीशी त्यांना आपण मराठा म्हणून आरक्षण देणार आहोत. तरी ती जी प्रक्रिया ही तिसऱ्या स्टेज मधली जी प्रक्रिया, तिसरी कार्यपद्धती, ज्याच्यामध्ये कोकणातल्या मराठा समाजाला त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. आणि इव्हन अदरवाईज आजच्या तारखेला आपण 10% आर्थिक आरक्षण भोगतो आहोत. त्याच्यामुळं काहीतरी उडून ताडून मरून मनोज जरांगेंना कोकणातल्या प्रश्नावरती टीका करणं म्हणजे किती चुकीचं आहे ते, म्हणजे त्याला काही अर्थच नाहीये. म्हणजे कोकणातले जे काही लग्नाचे सोयऱ्यांचे संबंध होत नाही, त्याच्यामुळे जो काही हा नवीन अध्यादेश आलाय त्यांना प्रोटेक्ट नाही करता यायचं. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे की जो काही सर्वे होत आहे, एक तर ते त्यातनं आरक्षणात येतील किंवा ईडब्ल्यूएसचा जो पर्याय आहे सद्यस्थितीमध्ये, तो ईडब्ल्यूएसचा पर्याय कोकणातील मराठा समाज हा वापरू शकतो. ऍडव्होकेट उदय चव्हाण यांचा प्रश्न आहे की कुणबी सर्टिफिकेट काढायला आधी किती खर्च येत होता आणि आता किती खर्च येतो. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी नीट ऐका. आधी सुरुवातीला कुणबी नोंद शोधायला आपल्याला सर्वसाधारणपणे 25,000पासून 1-1.5 लाखापर्यंत खर्च यायचा कुणबी नोंद शोधण्यासाठी. पण मनोज जरांगे पाटलांनी काय केलं, कुणबी नोंद शोधली का त्याचे डिजिटल रेकॉर्ड करून ऑनलाईन टाकले. त्याच्यामुळे तुम्हाला फार शोधायची गरज नाही, फक्त ऑनलाईनला तुम्हाला बघायचंय की माझी नोंद सापडली आहे का. म्हणजे 1-1.5 लाखाचा खर्च प्रत्येकाचा वाचवलाय. बरोबर आहे. डिजिटाईज रेकॉर्ड केल्यामुळं कुणबी नोंदी ह्या डिजिटली सगळीकडे उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक माणसाचा कुणबी नोंद शोधण्याचा जो वेळ आहे, कुणबी नोंद शोधायला साधारण 1 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत वेळ लागायचा. ते लगेच सापडत नव्हतं. पण हे त्यांनी स्वतः समितीच्या माध्यमातून डिजिटाईज रेकॉर्ड केल्यामुळे आज आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये खर्चाची बचत झाली, प्रमाणपत्र वाटपाचाही वेग वाढलेला आहे. म्हणजे मनोज जरांगे पाटलांच्या रेट्यामुळे महाराष्ट्रातील गाठ्यांमध्ये दबलेले कुणबीचे दाखले असतील किंवा ज्या नोंदी असतील, पुरावे असतील, ते या आंदोलनाचं ते सगळ्यात मोठं यश आहे की त्या नोंदी या बाहेर निघालेल्या आणि त्याचा फायदा आता लाखोंना होत आहे आणि लाखोंच्या माध्यमातून आता करोडोंना पण होईल. की बघा, बॅकवर्ड क्लास कमिशन, गायकवाड कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी नोंद त्यांनी केलेली आहे की सगळे जे गॅझेट आहेत 1885चे, त्या 1885च्या गॅझेटमध्ये हे सगळ्या मराठ्यांची नोंद ही कुणबी म्हणून होती. त्यामुळे हे कुणबीच आहेत असं एक मत गायकवाड कमिशनच्या अहवालात नोंदलेलं आहे आणि ते पुराव्याच्या आधारे नोंदलेलं आहे आणि त्याच पुराव्याचा आज आपण डायरेक्ट उपभोग घेतोय. बरोबर आहे. विठ्ठल यांचा प्रश्न आहे की न्याय विभागास ना हरकत पाठवावी का. आता याच्यामध्ये बघा, आपले जे अधिसूचना निघाली आहे ना त्याच्यामध्ये ना हरकत हा शब्द नाहीये. त्यांनी असं म्हटलं की सूचना पाठवा. ना हरकत नाही पाठवायची, आपल्याला सूचना पाठवायची आहे आणि त्या सूचनेमध्ये काय तुमची सूचना आहे ती पाठवावी लागणार आहे. कारण की ना हरकत हा शब्द याच्यामध्ये नाहीच आहे. न्याय विभाग कोणाची ना हरकत मागणार नाही, कारण हे सरकारचं अधिसूचना आहे, सरकार याच्यावरती कायदा बनवणार आहे. त्याच्यामुळे ना हरकत हा जो शब्द आज आपण वापरतोय सगळीकडे, ना हरकत हा शब्द उपयोगाचा नाहीये. सूचना तुम्ही पाठवू शकता. ऍडव्होकेट उदय चव्हाण विचारताय की जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाज एकत्र झाला आहे, तो असाच एकत्र राहावा यासाठी मराठा मिलन किंवा मराठ्यांचा एक दसरा मेळावा सुरू करण्यात येईल, ज्यामुळे मराठा समाज वर्षानुवर्ष आता जसं एकत्र आलाय तो दरवर्षी एकत्र येऊन विचारांचं मंथन व्हावं.
हो, ऍडव्होकेट उदय चव्हाण यांची अत्यंत चांगली सूचना आहे. समाज कसा एकत्र राहील आणि समाजामध्ये कशा एकमेकाच्या गाठीभेटी होतील आणि सकारात्मकरित्या समाज कसा एकमेकांच्या सोबत जोडला जाईल, याच्यासाठी जर मराठा दसरा मेळावा प्रत्येक गाव ठिकाणी शहरामध्ये आणि सगळीकडे जर मराठा दसरा मेळावा झाला आणि त्या माध्यमातून एकमेकाला आलिंगन दिलं आपण सगळ्यांनी, तर त्या माध्यमातून आणखीन सकारात्मकता वाढेल, आणखीन एकमेकाच्या ओळखी वाढतील. आज मराठा समाज हा पहिल्यांदाच एकत्र येतोय. मराठा समाज आतापर्यंत कधी एकत्र आला नव्हता, पण मनोज जरांगे यांच्या माध्यमातून गावखेड्यातल्या लहान मुलांपासून लोक एकत्र आलेले. हे मनोज जरांगे पाटील यांची खरं तर म्हणजे प्रचंड मोठी अशी क्रांती आहे. आणि त्याच्यात जर दसरा मेळावा हा जर आपण बांधला मराठा समाजाचा, तर मराठा समाज हा आणखीन एकत्र येईल आणि एक सकारात्मकता वाढेल आणि त्याच्यातून मग समाजाची प्रगती व्हायला मदत होईल. आणि त्याचा पुढे जाऊन जो पक्षापक्षामध्ये मराठा समाज जो विभागलेला दिसतो, जो एक गठ्ठा दिसत नाही, तो या अशा सभांच्या माध्यमातून किंवा अशा मेळाव्यांच्या माध्यमातून सरकारलाही त्याची दखल घ्यावी लागेल, कारण की त्यांनाही जी वोट बँकेचं राजकारण म्हणतं तेही इथून पुढे मराठा केंद्रित होण्याला याची मदत होईल. होय. गणेश पवार वाचा. गणेश पवार विचारताय, सर एखाद्या नातेवाईकाची कुणबी नोंद मिळाली तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल व ज्याला प्रमाणपत्र मिळाले आहे त्याच्या भावकीला व इतर सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळू शकते का? त्यांच्या प्रश्नातच त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. याच्या थ्रू मिळेल. सगळे सोयरेचा जो कायदा आता होतोय त्याच्या थ्रू तुम्हाला त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळू शकेल. जयप्रकाश शिंदे म्हणून आहे, त्यांचा प्रश्न आहे की आता हा जो काही अध्यादेश काढलेला आहे हा अध्यादेश कोर्टात टिकेल का? कारण की जो काही इतर समाज आहे किंवा जे काही इतर नेते जे कैवारी झाले आहे ओबीसी प्रवर्गाचे, तर ते चॅलेंज करायचं म्हणतायत आणि तो चॅलेंज होऊ शकतो का? आणि झाला तर तो कायद्याच्या पातळीवरती टिकेल का? मला असं वाटतं की कायद्यामध्ये रिलेटिव्हची डेफिनेशन आहे, नातेवाईकाची डेफिनेशन आहे आणि महाराष्ट्रातल्या समाजाची सामाजिक रचना बघता खरं तर सगळे सोयरे ही डेफिनेशन असायला हवी होती. ती आता इन्क्लूड झालेली आहे. आपण सोयऱ्याच्या नातेसंबंधातून लग्न करतो, ती डेफिनेशन आज कायद्यात आलेली आहे आणि त्या डेफिनेशनचा फायदा महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीपासून ते ओबीसी जेएनटी सगळ्यांनाच होणार आहे. सगळे सोयरे डेफिनेशनचा फायदा जर सगळ्यांनाच फायदा होणार आहे तर कुठल्या कारणाने कोण कोर्टात जाईल, मला हा पहिला प्रश्न आहे. कारण काय कोर्टात जायला? डिस्क्रिमिनेशन लागतं कोर्टात जाण्यासाठी. तुमचा हक्क कोणी काढून गेलाय का? थोडक्यात अन्याय झालाय का तुमच्यावरती? हा जो काही नवीन कायदा कोर्टात असं जाता येत नाही. कोर्टामध्ये जाण्यासाठी तुमच्यावर अन्याय व्हावा लागतो किंवा त्या कायद्यामध्ये डिस्क्रिमिनेशन किंवा घटनेचं त्याच्यामध्ये अवमूल्यन झालंय किंवा घटनेतल्या तरतुदी त्याच्यामध्ये हे झाल्यात तरच आपल्याला कोर्टात जाता येतं. तर या कायद्याचे तरतुदी सगळ्यांनाच अप्लिकेबल असल्यामुळे मला असं वाटत नाही की कोण कोर्टात जाईल. आणि कुणबी नोंदीच्या ज्या शोधी पुरावे जे सापडलेत आपल्याकडे 40-50 लाख पुरावे सापडले, त्याच्यामुळे हा जो कायद्यात बदल केलेला आहे त्या कायद्यातल्या बदलाला एक फार मोठं स्पष्टीकरण आहे. त्याच्यामुळे 100% हा कायदा टिकेल. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी हा कायदा टिकवण्याची जबाबदारी राज्य सरकारवर टाकलेली आहे. राज्य सरकारवर, कारण की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी हे स्वीकारले आणि भाषणातलं त्यांचं शेवटचं वाक्य आहे, मुख्यमंत्री साहेब ह्या उधळलेल्या गुलालाचा सन्मान तुम्हाला ठेवावा लागेल. बरोबर. नाही तर मनोज जरांगे परत आंदोलनाला उभं राहील. नाही तर मनोज जरांगे आता ते एकटे जरी आले, त्यांना एवढं लवाजवा मानायची गरज नाही, ते एकटे जरी आले तरी शासनाची पाचावर धारण बसेल. चल पुढचा प्रश्न घेतो. आपल्याला अनिल दळवीये ते विचारताय, सगळे सोयरे जर कुणबी नसतील त्यांना आरक्षण मिळणार की नाही स्पष्ट सांगावे.
कारण आपला मराठा समाजामध्ये सध्या खूप सारा संभ्रम निर्माण झालाय. बरोबर आहे. आपण बघा, आपण याचे 3 टप्पे केले. एक आहे कुणबी नोंद शोध. त्या नोंद शोधीतून जवळपास 1 कोटी लोक जात आहेत. सगळे सोयरेमधून राहिलेले लोक जातील, ज्याच्या कुणबी सगळे सोयरे आहेत त्याच्यामधून. तिसरं आहे ज्याचं मराठा आहे, केवळ मराठा आहे, त्याचे सगळे सोयरे सुद्धा मराठा नाही, कुणबी नाही. हा प्रकार कोकणात आहे आणि त्याच्यासाठी सध्या सर्वेक्षण चालू आहे आणि राज्य सरकारने त्याच्यासाठी कायदा करून त्यांना आपण आरक्षणात घेऊ. त्यांनी राज्य सरकारने आज कुठं सांगितले 50%च्या बाहेर घेऊ म्हणून? बरोबर. हे प्रश्न तुम्ही जे उपस्थित करताय की राज्य सरकार 50%च्या बाहेरचा कायदा करणार, कुणाला धक्का न लावता करणार, पण 50%च्या बाहेरचा हा शब्द नाही राज्य सरकारने टाकलेला. त्याच्यामुळे हा जे सर्वेक्षण होत आहे ते मराठा समाजासाठी तिसरा टप्पा, मनोज जरांगेंचा हा तिसरा टप्पा आहे. किती विचार आहे त्या माणसाकडे? पहिला टप्पा कुणबी दाखले काढण्याचा होता, त्याच्या माध्यमातून दुसरा टप्पा हा जो काही अध्यादेश कायद्यात रूपांतर झालं का सगळे सोयऱ्यांच्या माध्यमातून जो काही समाज शिल्लक राहील तो आरक्षणात येईल. आणि तिसरा टप्पा जो काही मागासवर्गाचं सर्वेक्षण चालू आहे त्या माध्यमातून परत मराठा आरक्षणामध्ये राहिलेला समाज आणला जाणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे विवेक कुराडे पाटील यांचा. नव्या अधिसूचना जसा पितृसत्ताक सगळे सोयरे हा शब्द प्रयोग आणला गेलेला आहे, तसाच मातृसत्ताक सगळे सोयरे मामा मावशी यांचाही समावेश केला जावा. विवेक कुराडेजी तुम्ही बघितलं नाही वाटतं माझं? नाही, त्यांचा पहिला आलेला प्रश्न आहे, लाईव्ह मधला नाही. मातृसत्ताकचा अर्थ तुम्ही नीट समजून घ्या. मातृसत्ताक पद्धती आपल्याकडे नाही. मातृसत्ताक पद्धती म्हणजे स्त्रियांची सत्ता. स्त्रिया घर चालवतात, स्त्रिया लग्न करून घर सोडून जात नाहीत, नवरे घर सोडून येतात. आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती नाही. मातृसत्ताक शब्द टाकणं म्हणजे फार मोठं आपल्यासाठी, म्हणजे तो फक्त आदिवासींमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे, मराठा समाजामध्ये नाहीये. त्यामुळे विवेक कुराडे, तुम्ही मोठे कायद्याचे अभ्यासक आहात, तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नाहीये. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेतो मी. शहाजी भोसले यांचा आहे. मसुद्यामध्ये मात्र सगळे सोयरे याचा सर्वसाधारण अर्थ वडिलांकडील पितृसत्ताक पद्धतीचे नाते साठी ग्राह्य होईल का, अशी शंका निर्माण झालेली आहे. सोशल मीडियात राजकीय हेतूने मी पूर्ण करतो. सोशल मीडियात राजकीय हेतूने बोलणारे काही लोक आहेत, तसेच समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणारेही यावरती शंका घेत आहेत. प्रत्येक जण शंका विचारणारा हा बदमाश नाही, पण शंका विचारानंतर बदमाशच आहे असं वातावरण निर्मिती सध्या होत आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं की प्रश्न विचारणं गुन्हा झालेला आहे, सगळ्यांनाच लेबल. मातृसत्ताक विषयी कन्फ्युजन होतं आणि स्त्रियांच्या संबंधातील नात्यांचा अंतर्भाव आहे का असा त्यांचा जो प्रश्न आहे, तो डेफिनेशन जर नीट वाचली तुम्ही की रिलेटिव्ह फॉर्मिंग आउट ऑफ मॅरेजेस, लग्न ते संबंधातून आले नातेवाईक सोयरे, डेफिनेशन मध्ये त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आहे. संभ्रम निर्माण होणार नाही भोसले सर. पुढचा प्रश्न आहे विजय सूर्यवंशी यांचा. म्हणजे तो चर्चेत आपला येऊन गेलाय, तरी पण आमची कुणबी नोंद सापडत नाहीये तर आरक्षण भेटेल का? तुमची नाही सापडत, पण तुमच्या सोयऱ्यांची जर सापडत असेल तर तुम्हाला त्या माध्यमातून आरक्षण मिळेल. जर तुमचे सोयरेही कुणबी नसतील तर तुम्हाला मराठा आरक्षणाचा कायदा, जो आता सध्या सर्वेक्षण चालू आहे, तो कायदा आपला येणं अपेक्षित आहे. त्या माध्यमातून तुम्हाला मराठा म्हणून आरक्षण मिळेल. ठीक आहे. मोहन ठाकरे देशमुख आपल्याला विचारताय, सगळे सोयरेमध्ये जसे अधिसूचनेमध्ये वडील, आजोबा, पणजोबा ही नाती टाकली, तसेच वैवाहिक संबंधांद्वारे जे नाते बनतात, जसे आत्याचे सासरचे कुळ, मामाचे कुळ, आजीचे माहेरचे कुळ, मावशीचे, हे सर्व येते की नाही हे स्पष्ट करावे. तसेच अधिसूचनेत हरकतपत्र पाठवून
वकील टीमने आणि मराठ्यांनी हे नाते अधिसूचनेत समाविष्ट करावे यासाठी प्रयत्न करावेत का? आता ही जी डेफिनेशन आहे ही प्रत्येकाने जरा नीट वाचणं गरजेचं आहे. म्हणजे कायद्याचं रिलेशन्स किंवा अज्ञानाचा तिथं थोडा हा विषय होतोय आपला, आपण आणि कायद्याच्या अज्ञानाचा फायदा रिलेटिव्ह भडकवणारी माती जी भडकवणार आहेत ते घेत आहेत. रिलेटिव्ह फॉर्मिंग आउट ऑफ मॅरेजेस, रिलेटिव्ह फॉर्मिंग आउट ऑफ मॅरेजेस असं इंग्लिशमध्ये आहे, आणि मराठीमध्ये आहे की लग्न नातेसंबंधातून निर्माण झालेली नातेवाईक. पुढचा प्रश्न आहे, ना हरकत जे पत्र पाठवणं सध्या चाललंय ते पाठवणं गरजेचं आहे का? तर चर्चेचं उत्तर दिलेलं गेलंय, तुम्हाला जर कायदेशीर स्पष्टीकरण असेल तरच पाठवा, अन्यथा पाठवण्याची गरज नाही. हरकत पाठवायची नाहीये, सूचना पाठवायची. ओके. सरकारने काढलेली अधिसूचनेचं रूपांतर शासन निर्णयात होणे बंधनकारक असतं का? म्हणजे 16 तारखेला आपली फसवणूक होऊ नये. अजय काकडे विचारताय आपल्याला. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. आपण कायद्यामध्ये मॉडिफिकेशन करतोय. या काही GR नाहीये, शासन निर्णय नाहीये. याच्यामध्ये आपण कायद्यामध्ये बदल करतोय. कायद्यामध्ये आपण याची डेफिनेशन जी आहे, व्याख्या जी आहे, सगळी सोयरीची व्याख्या आपण कायद्यामध्ये ऍड करतोय. त्याचबरोबर एक नियम त्याच्यामध्ये आपण जोडतोय की कुणबी नोंद ज्याची सापडली आहे त्याच्या नातेवाईकांना, सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, एक नियम आपण त्याच्यामध्ये बनवलाय. या दोन गोष्टी या कायद्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. कायदा बनवत असताना सुरुवातीला आपल्याला त्याचं अधिसूचना काढावी लागते, आणि त्या अधिसूचनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन्स कॉल करावी लागतात. तर ती ऑब्जेक्शन्स ही 16 फेब्रुवारी पर्यंत येणार आहेत. त्या ऑब्जेक्शन्सचा विचार करून मग सरकार याचं कायद्यामध्ये रूपांतर करणार आहे. ओके. ही प्रक्रिया आहे, कायदेविषयक प्रक्रिया. याच्यामध्ये काहीतरी राजकीय लोक बरं, सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का राहुलजी, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती काही बरेच लोक लक्ष ठेवून होते. तवा गरम आहे, पोळी भाजा, आपली पोळी भाजता येईल का? मनोज जरांगे पाटलांनी कुणालाही कुणाचीही पोळी भाजू दिली नाही. केवळ मराठ्यांची पोळी भाजून मनोज जरांगे पाटील मुंबईतून गेले. फक्त मराठ्यांची पोळी भाजली. बरोबर. म्हणजे जो काही समन्वयकांमधला जो एक प्रकार उदयास आला, जो समन्वयक होणे, चमकणे, तो मनोज जरांगेंच्या आंदोलनात कुठे दिसला नाही किंवा तो होऊच दिला गेला नाही. इथे कुणाचीच पोळी भाजली गेली नाही, फक्त मराठा समाजाची पोळी भाजली. श्रीकांत माने यांचा प्रश्न आहे, माझ्या आजोळी अजून कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण झालेले नाही, यासाठी कुणाला बोलवावे लागेल? गाव करंजीवणे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. ही जी समिती आहे, कुणबी नोंद शोधीची जी समिती आहे, त्याच्यात तहसील कार्यालयात तुम्हाला जाऊन त्याच्या संदर्भामध्ये जी समिती आहे, प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला समिती नेमलेली आहे, त्याचे सदस्य आहेत. आणि ते सदस्य आता हे आपलं 2023 मध्ये याची कार्यप्रणाली किंवा याचे एक्सटेन्शन जे आहे ते 7 सप्टेंबरला त्यांनी ते एक्सटेन्शन केलेलं आहे. आणि त्याची शिंदे समितीच्या खाली पुन्हा समितीची कार्यकक्षा जी आहे ती महाराष्ट्राची करून त्याच्यानंतर सगळे पुरावे जे आहेत त्या शोधीबाबतचे सुद्धा GR वेगवेगळे काढलेले आहेत. आणि प्रत्येक तालुक्याला समिती असावी, त्या समितीमध्ये मोडी अभ्यासक, उर्दू अभ्यासक असावा, अशा पद्धतीचे सुद्धा बदल केलेले आहेत. आता हे एवढं सगळं मनोज जरांगे पाटील करतायत, म्हणजे सगळे अनुषंगिक ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत. थोडक्यात असं आहे की मार्ग तयार केलेला आहे, तुम्हाला तुमची गाडी घेऊन किंवा त्या रस्त्यावरती उतरून तुम्हाला तुमचं जे इच्छित प्रमाणपत्र मिळवण्याचं स्थळ आहे हे तुम्हाला गाठावं लागणार आहे. प्रत्येक गावामध्ये नोंदी चिटकवायला सांगितल्यात, त्या लोकांना फक्त अर्जच करायचा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी अर्ज केले. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यात त्यांचे सगळे सोयरे आले, आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आता जो सर्वे चालू आहे त्याच्या माध्यमातून काही लोक आणखीन त्याच्यामध्ये येतील. आरक्षणाचे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असतानाही आपण उघडलेले आहेत. आता एक नवीन प्रश्न आहे,
बेळगाव भागातनं किंवा महाराष्ट्राच्या बॉर्डर जी आहे तिथनं आहे. हनुमंत भोसले आपल्याला विचारताय, महाराष्ट्र शासनाने बेळगाव गॅझेट मान्य केले पाहिजे. देश स्वतंत्र आधी बेळगाव आणि महाराष्ट्रामध्ये झालता आणि त्यांच्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्या बेळगाव मध्ये गेल्या, म्हणजे कर्नाटक भागात गेल्याय. तर त्यांना कसं यामध्ये आणता येणं शक्य आहे का? त्याला परत कायदा मॉडिफाय करावा लागेल, कारण त्या त्या राज्यातल्या त्या रहिवाशांना त्या राज्यामध्ये आरक्षणाचे बेनिफिट मिळतात तशी कायद्यात तरतूद आहे. दुसऱ्या राज्यात मिळत नाही, कायदा आहे तो. बाकीचे प्रश्न आता रिपीटच आहे, त्यामुळे मी ते जे काही घेत नाही. आता म्हणजे निजामकालीन दप्तराचाच प्रश्न आहे. त्यांच्या गावची जे प्रश्न विचारणे, गजानन टोनगे, त्यांच्या गावची लोकसंख्या 12,000च्या आसपास आहे, पण त्यांच्या गावामध्ये एकही कुणबी नोंद आढळून नाही आलेली. सध्या सोलापूर बार्शी तालुक्यात आहे, पूर्वी परंडा तालुक्यात, म्हणजे ते स्थलांतरित आहे थोडक्यात. धाराशिव मध्ये होते. परंडा तहसीलला चौकशी केली, त्यांनी सांगितले की पूर्वी रजाकार आणि निजाम यांनी जुनी दप्तरे जाळली आहे. एवढ्या मोठ्या गावामध्ये एकही नोंद नाही. आणि दुसरा पर्याय, नोंदी शोधण्यासाठी त्यांचं जे दप्तर होतं तेच जाळल्या गेलं असं त्यांचं सांगणं आहे. तर मग हा प्रश्न निर्माण होतो की ते नातेपुत्यात पण येऊ शकणार नाही, काही नोंदीच जळाल्या. आपण ज्यांच्या नोंदी जळाल्या, ज्यांच्या नोंदी नष्ट झाल्या, ज्यांच्या नोंदी हलवल्या किंवा ज्यांच्या नोंदी जीर्ण झाल्या, हा प्रकार फक्त मराठवाड्यात झालेला आहे, निजामकालीन भागामध्ये. तर तिथल्या लोकांना 1892च्या गॅझेटच्या माध्यमातून आरक्षणामध्ये टाकण्यासाठी सरकारने मनोज जरांगे यांना निर्णय दिलेला आहे आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती चालू आहे. अमोल इंगळे पाटील यांचा प्रश्न आहे, माझ्या एकाही सगळ्या सोयऱ्याची जी काही कुणबी नोंद सापडलेली नाहीये, मला यांची त्यांच्या मोफत शिक्षणाचं काय झालंय असा त्यांचा प्रश्न आहे. आणि मुळात मागणी जी सरसकटची होती, आता तो आरोप थोडक्यात होतोय की तुम्ही समाजाचं किंवा मराठा समाजाचं आता कुणबीकरण करताय का? अमोल इंगळे पाटील. असं नाहीये, प्रत्येक जो मागेल त्याला ते घ्यायचंय. सरसकट तर मराठा कुणबी होत नाहीये, त्यामुळं सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण आहे असं म्हणता येणार नाही. सरसकट मराठ्यांचं कुणबीकरण होत आहे असं म्हणता येणार नाही. ज्यांना मराठा म्हणून राहायचंय त्यांना मराठा म्हणून राहता येईल, ज्यांना लाभ नाही घेता येणार त्यांना मराठा म्हणून राहता येईल, त्यांना EWS चा लाभ घेता येईल. बरोबर आहे. हे मनोज जरांगेंनी प्रत्येकाला ऑप्शन दिलेला आहे, त्यांनी असं कंपल्शन केलेलं नाही किंवा तुम्ही कुणबी व्हा असं कुठं म्हटलंय त्यांनी. आणि त्यांचेही आरक्षणाचे मार्ग आज सध्या उघडलेत ना सरकारने. दुसरा प्रश्न आहे जो बेळगाव सीमा त्यांनी जो रेफरन्स दिला, आज अशा पद्धतीच्या ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला लागू केल्या ना त्यांनी. बरोबर आहे. त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असं दिलेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं असल्यामुळे आणि त्यांच्या मागासवर्ग आयोगाची आज सध्या सर्वेक्षण चालू आहे, दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या शैक्षणिक सवलतीतून त्यांना वंचित राहू नये म्हणून त्यांना ओबीसी प्रमाणे सवलती देणारा GR पण काढून घेतला. तो शेवटचा प्रश्न आहे. ओके, शेवटचा प्रश्न घेतोय फक्त. आपल्याला कोल्हापूर भागातनं प्रश्न आलाय, सीमावर्ती जो कर्नाटक बॉर्डरचा जो एरिया तिथनं आलाय. आमच्या जो काही पूर्ण तालुक्यात आमचा पूर्ण तालुक्यामध्ये तालुका बनल्यानंतर फक्त 2 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अगोदरचे जुने रेकॉर्ड हे बेळगावला आहे, कारण पूर्वी जो काही तो बेळगाव तालुका होता. असे कोणते मार्ग आहेत ज्यामुळे कुणबी नोंदी शोधू शकतो? काही मार्गदर्शन मिळेल का? तालुका सध्या चंदगड, जिल्हा कोल्हापूर.
बेळगाव मधून जे लोक स्थलांतरित झालेत महाराष्ट्रामध्ये, बरेचसे लोक स्थलांतरित झालेले आहेत. राज्याची पुनर्घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला बेळगाव महाराष्ट्रात येणार का कर्नाटकमध्ये जाणार याच्या संदर्भामध्ये बरंच मोठं आंदोलन वगैरे झालेलं आहे. तर त्याच्यासाठी खरं तर बेळगाव मधल्या ज्या नोंदी आहेत त्याच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये या लोकांना त्या नोंदीच्या आधारावर केवळ राज्य पुनर्रचनाचे त्यांच्यावर त्यामुळे अन्याय होतोय त्यांच्यावरती. तर त्याच्यासाठी खरं तर वेगळ्या पद्धतीची मागणी आपल्याला करावी लागेल. तर ही मागणी सुद्धा आपण चांगले पत्र ड्राफ्ट करा, त्या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांच्या आपण कानावर टाकू, किंवा बेळगाव मधल्या मराठ्यांना सुद्धा ज्यांच्या नोंदी बेळगावला आहेत त्या कुणबी नोंदी ज्यांच्या बेळगावला आहेत त्यांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये कसं आरक्षण मध्ये घेता येईल त्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पार पाडून कशा पद्धतीने त्याच्या अंतर्भूत करता येईल. मला वाटतं ते GRच्या लेवलला सुद्धा ते होऊ शकते एखाद्या वेळेस. ओके. आजची जी आपली सर्वांगीण चर्चा जी होती, जी 26 जानेवारीचा जो काही अध्यादेश आपल्याला शासनाकडनं देण्यात आला मान्य जरांगे पाटलांच्या आंदोलनातून, तर त्या अध्यादेशावरती जे काही प्रश्नांची चर्चा समाजामध्ये सुरू होती त्यावरती आपण प्रयत्न केलाय. सर्वच प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपला प्रयत्न होता, किंवा जी काही कॉमन प्रश्न होती त्यांची उत्तरे आपण आपल्या चर्चेच्या माध्यमातून दिली आहे. आता फक्त शेवटचं समारोपाचं तुम्ही मराठा समाजाला आणि समाजातील जो काही तरुण वर्ग आहे त्यांना काय आवाहन करणार, एवढं चर्चा करून आपण आपली चर्चा समारोप करूया. खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आज मराठा समाजाच्या आरक्षणाचे दरवाजे मनोज जरांगेंनी उघडलेले आहेत. तर त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त कुणबी नोंदीच्या माध्यमातून सर्टिफिकेट काढून घेणं, किंवा आता सगळे सोयऱ्याचं ज्या वेळेला चालू होईल त्यावेळेला सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट काढून घेणं, किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा सरसकटचा जो विषय आहे मराठवाड्यातल्या लोकांचा ज्याच्या नोंदी नष्ट झालेल्या आहेत तो सुद्धा येणार आहे, त्याचाही आपल्याला GR येणार आहे. तर ह्या सगळ्याच्या माध्यमातून कुणबीचं सर्टिफिकेट काढून घेणं आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी आरक्षणाचा भोग घेणं आणि त्या माध्यमातून शिकणं, मुलांना शिक्षणाच्या सवलती त्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं, आणि कमीत कमी आपले जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये कमीत कमी खर्च करणं, लग्नामधला खर्च कमी करणं, आणि एकमेकांमध्ये सहकार्य करणं, एकमेकांमध्ये संवाद वाढवणं, सकारात्मक संवाद वाढवणं, मानपानाचे राग आणि हे जे आपण बरेच धरतो ते सगळे कमी करणं फार गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून एक समाजामध्ये एक सकारात्मकता होईल. आज तुमच्या सोयऱ्याची नोंद तुम्हाला उपयोगी येणार आहे, त्याच्यातून समाजामध्ये आणखीन संवाद वाढणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सकारात्मक आहे, आणि या सकारात्मकतेचा फायदा खरं तर तरुण वर्गाने जास्तीत जास्त घेऊन जास्तीत जास्त शिकलं पाहिजे. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या जनतेला सगळ्यांनाच सांगितले त्यांनी की बाबांनो शिका, संघटित व्हा आणि मग राज्य करते व्हा. तर याच्यामध्ये शिकणं फार महत्वाचं आहे. शिकून आपल्याला सकारात्मकतेने संघटित होणं गरजेचं आहे. आणि मराठा समाज हा नेहमीच सगळ्यांचा विचार करत आलेला आहे. या देशाचा विचार मराठ्यांनी केला. या सगळ्यांच्या शेतीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना अन्नधान्य पुरवतो. तर या सगळ्याच बाबी आपण खूप सकारात्मकतेने करत आलेलो आहोत. पण आपण आरक्षणापासून वंचित राहिलो होतो. पण आता आपण मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आरक्षणामध्ये जाण्याचे मार्ग आपले दरवाजे ओपन झालेले आहेत. त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा. आणि आज मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज रायगडवरती दर्शन करण्यासाठी गेले होते. तर आपण सगळ्याच त्यांना शुभेच्छा देऊया पुढच्या वाटचालीसाठी. आणि सगळ्यांनाच मी खरं तर शुभेच्छा देईन. तुमच्या सगळ्यांनाच आरक्षणाचे आज दरवाजे ओपन झालेले आहेत. जय जिजाऊ, जय शिवराय. टेकाळे सर, तुमचं आभार. तुम्ही जे काही मराठा समाजाचे सध्याच्या अध्यादेशावर चर्चा होती, प्रश्न होते, त्या सर्वांचं शंका निरसन केलं, त्याबद्दल आपले सर्व समाजाच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद.